गोंदियामध्ये देखील आज मतदान होते आणि या संदर्भात आणखी काही अपडेट्स तिथून आपल्याकडे येतात। भंडारा गोंदियामध्ये देखील 60 मतदान यंत्रांमध्ये बिघाड असल्याचं कळते। अनेक ठिकाणी त्यामुळे मतदानावर परिणाम झालेला दिसतोय। आज भंडारा गोंदियाच्या निवडणुकीकडे आणि पालघरच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र आज मतदान प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारच्या तक्रारी येतात। 60 यंत्रांमध्ये बिघाड झालेला आहे। अनेक ठिकाणी मतदानावर त्याचा परिणाम होतोय। मतदार जे आहेत ते ठिकठिकाणी थांबलेले, संतापलेले आहेत। एकतर उन्हाच्या वाढत्या झळा आहेत आणि त्यातही हे उत्साही सगळे मतदार खरं तर मतदान केंद्रांपर्यंत पोहोचलेले आहेत। मात्र 60 यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचं कळतंय। त्याच्यामुळे निश्चितच मतदानाच्या प्रक्रियेवर याचा परिणाम दिसून येत असेल। ठिकठिकाणी मतदार जे आहेत त्यांना थांबून राहावं लागतंय। सकाळपासूनच मतदानामध्ये अशा प्रकारे अडथळे असल्याच्या तक्रारी खरं तर येऊ लागलेल्या आहेत। 7 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। भंडारा गोंदियामध्ये 6:30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील। मात्र अन्य ठिकाणी जसं की पालघरमध्ये मात्र 6 वाजेपर्यंतच मतदान सुरू राहणार आहे। त्याच्यामुळे आता काही तास अर्धा दिवस उलटलेला आहे। त्यामुळे पुढचे आणखी काही 6 तास मतदान करता येणार आहे। तर आज इकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक पार पडते। सकाळपासून 60% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आतापर्यंत बजावल्याचं प्राथमिक आकडेवारीमध्ये पुढे आलंय। तुमसर तालुक्यामध्ये 11 मतदान यंत्र जवळपास 1.5 तास सकाळी बंद पडलेली होती। त्यामुळे जे शेकडो मतदार तिथे मतदानासाठी आले होते त्यांना ताटकळत थांबावं लागलं आणि तंत्रज्ञ तिथे बोलावले। काही वेळापूर्वीच ही सगळी मतदान यंत्र सुरूही करण्यात आली असल्याचं कळतंय। सर्व ठिकाणी मतदान सुरू असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र 60 यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचं समोर येत आहे। तर इकडे मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या नवेगावमधले केंद्र क्रमांक 183 मध्ये मतदान यंत्र बंद पडली आणि त्यामुळे प्रक्रिया काही काळासाठी बंद होती। मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे असंही सांगण्यात येत आहे। सकाळपासूनच ग्रामीण भागामध्ये मतदाराविषयी मतदार जे आहेत ते उत्सुक दिसतात। ग्रामीण भागातले मतदानासाठी एकूण 17,59,977 मतदार आहेत आणि ते आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट जी यंत्रणा आहे तिथे वापरण्यात येते। निवडणुकीमध्ये एकूण 18 उमेदवार भंडारा गोंदियामध्ये रिंगणामध्ये आणि मुख्य लढत ही भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे। भाजपकडून हेमंत पटले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांना तिकीट देण्यात आलेले आहे। निवडणुकीमध्ये भल्याभल्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। भाजपकरता ही अस्तित्वाची लढाई आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकरता ही प्रतिष्ठेची लढाई आहे। मात्र या सगळ्या मतदान प्रक्रियेदरम्यान आणखी माहिती समोर येते ती म्हणजे मतदान यंत्रांमध्ये झालेल्या बिघाडाची आणि ही मतदान यंत्र काही ठिकाणी बंद आहेत आणि त्यामुळे निश्चितच खोळंबा झालेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर सध्या आपल्या बरोबर आहेत। माधव, काय नेमकी सध्याची स्थिती आहे? कारण बातम्या येतात जरी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली असली तरी बिघाड देखील काही यंत्रांमध्ये झालेला आहे। जवळजवळ 60 यंत्रांमध्ये बिघाड निर्माण झाल्याचं कळतंय। नेमकी स्थिती काय आहे? जर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विचार केला गेला तर सकाळपर्यंत 9 पर्यंत मतदान योग्य रीतीने पार पडत होतं। मात्र जशा पद्धतीने मतदान केंद्रावर पोहोचत होते तर त्या ठिकाणपासून अशा समस्या समोर यायला लागल्या होत्या। ईव्हीएम मशीनमध्ये हँग होणं, त्याचबरोबर अनेक समस्या या ठिकाणी समोर आल्या होत्या। आताची स्थिती अशी आहे की जवळपास 60 ठिकाणी, या दोन्ही जिल्ह्यात 60 ठिकाणी मतदान पूर्णपणे या ईव्हीएम मशीनचं थांबून देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर नागरिकांची तक्रार सुद्धा या ठिकाणी आलेली आहे की ईव्हीएम मशीनमध्ये तक्रारी आहे। आपण अशाच एका मतदान केंद्रावर सध्या गोंदिया शहरात आहोत। हे मतदान केंद्र जवळपास 194 मतदान क्रमांकाचं हे केंद्र आहे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत काही येथे मतदार आहेत जे आपल्या मतदानापासून वंचित आहे। ताई, मला सांगा की आपण इथे आलात, आपल्याला सर्वप्रथम काय सांगण्यात आलं? आम्हाला हेच सांगण्यात आलं की हे मतदान केंद्र बंद करण्यात आलंय कारण इथलं ईव्हीएम मशीन खराब झालेलं आहे आणि पुढे ते कधी होणार ते अजून आम्हाला सांगण्यात आलेलं नाहीये। म्हणजे आम्हाला आमच्या मतदानापासून वंचित ठेवण्यात आलंय। आपण काय सांगाल जेव्हा आपण मतदान करायला या ठिकाणी आलात, काय सांग? दोबारा करिए, इलेक्शन दोबारा करना चाहिए। मशीन खराब है तो दोबारा करो। अशा तक्रारी संपूर्ण दोन्ही जिल्ह्यातून येत आहे। आपण सुद्धा या ठिकाणी मतदान करायला आला होतास, काय सांग? हे मतदान करण्यात आलेलं असताना इथली मशीन बंद असल्यामुळे मी तिथे विचारणा केली तर अशा भंडारा आणि गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक लागलेली आहे।
इथे 100च्या पेक्षा जास्त मशिनी बंद आहेत असं माहिती मिळालेली आहे. त्यामुळे माझी अशी सरकारला मागणी आहे की यानंतर केव्हा पण निवडणूक होतील त्या बॅलेटवरच व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्हाला असं मतदान करण्यापासून वंचित व्हायला नाही लागणार. एकंदरीतच आपण बघितलं की यांच्यामध्ये जो मतदानाचा उत्साह होता तर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्यामुळे कुठेतरी यांचा उत्साह कमी झालेला आहे आणि बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यात यावं अशी यांची मागणी आहे. अनुपमा, अगदी तसं माधव, तिथले जे सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत मतदान केंद्रांवरचे, त्यापैकी कोणाशी संपर्क झालाय का? त्यांचं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? प्रतिनिधी माधव चंदनकर आपल्या बरोबर आहेत आणि भंडारा आणि गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जे सध्या मतदान सुरू आहे तिथे जो गोंधळ चालू आहे त्याविषयी ते आणखी सांगतात. आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आपल्या बरोबर आहेत. माधव, तिथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत, निवडणूक अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपला काही संपर्क झालाय का? या सगळ्या गोंधळाविषयी त्यांचं काय म्हणणं आहे? या संबंधाने निवडणूक अधिकारी यांच्यासोबत संपर्क केला असता ते सुद्धा प्रत्येक ज्या ज्या ठिकाणून तक्रारी येत आहे, नागरिकांच्या तक्रारी येत आहे, त्या ठिकाणी ते स्वतः जाऊन तक्रार हे करत आहे. मात्र आता एक स्थिती समोर येत आहे की या दोन्ही जिल्ह्यामध्ये, भंडारा आणि गोंदिया दोन्ही जिल्ह्यामध्ये जवळपास 60 ठिकाणीहून तक्रारी आल्या असून जवळपास 30 ते 35 केंद्रावरचे मतदान सध्या तरी थांबवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद माधव दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. Free 24 तास रहा एक पाऊल पुढे.